तर महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालक पदी तेजस्वी घोसाळकर यांची निवड झाली आहे। हा माझा सहकार क्षेत्रामधला एक महत्त्वाचा आणि पहिलाच अध्याय असल्याचे प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म असं तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलेलं होतं। या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल असं देखील त्यांनी म्हटलंय। तर स्वतः तेजस्वी घोसाळकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तेजस्वी घोसाळकरजी स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। मुंबई बँकेच्या संचालक नमस्कार। हा, तर त्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? मी खरं म्हणजे तर हे 1 वर्ष आधीच म्हणजे जेव्हा अभिषेक घोसाळकरांचं झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचं झाल्यानंतर मी आणि माझे सासरे विनोद घोसाळकर साहेब यांनी आपले चेअरमॅन प्रवीण दरेकरजी यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केली होती की तुम्ही अभिषेकच्या जागी मला तिथे संचालकपदी निवड करा म्हणून। तेव्हा त्यांनी मला असं बोलले होते की मी प्रयत्न नक्कीच करेन आणि आता ही निवड झालेली आहे। खरंच तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि सगळे संचालकांचे मी आभार मानते। काल हा निर्णय समोर आला, मात्र ताई एक प्रश्न असा पडतो की 2 ते 3 दिवसांपूर्वीच विनोद घोसाळकर हे संजय राऊतांसोबत होते आणि राऊतांना हे स्पष्ट करावं लागलं की विनोद घोसाळकर हे कुठेही जात नाहीयेत, ते आमच्याच पक्षासोबत आहेत, ते ठाकरे गटासोबतच आहेत। तर ही वेळ का आली? ते मला माहित नाही, कारण त्यांनी विनोद घोसाळकर साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी ते क्लिअर केलेलं आहे। आणि आताही बघाल की ऑफिसमध्ये मी आपल्या पक्षामध्येच आहे, उद्धव साहेबांसोबतच आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालं काल हा निर्णय आल्यानंतर? नाही, अजून तरी काही नाही झालं। संजय राऊतांची प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की या निवडीकडे तुम्ही राजकीय दृष्ट्या पाहू नये। म्हणजे एक प्रकारे संजय राऊतांकडून स्वागत म्हणजेच ठाकरे पक्षाकडून सुद्धा स्वागत झालेलं आहे या निर्णयाचं, असंच म्हणावं लागेल। हा, बोला। खरं तर राजकारण हे वेगळं आहे आणि सहकार क्षेत्र वेगळं आहे। अभिषेकनी खूप काम केलेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये आणि त्यांचंच पायावरती पाय ठेवून मीही काम करण्याचा प्रयत्न करते आणि सहकार क्षेत्रामधला माझा पहिला हा अध्याय चालू होत आहे। त्यांची जी कामं आहेत ती खूप चांगली होती, ते अभ्यासू होते। त्याचप्रमाणे मी तसंच वागण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवीन की खरंच सहकार क्षेत्रामध्ये मी पण काम करू शकते। भाजप किंवा